एक बोलत नाही भाऊ आपल्या बरोबर एक बी ते म्हणजे पडत म्हणून समजायचं. लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजतील एवढंच निवडून आणून दाखवून तुम्हाला बोटावरच मोज लागले पाहिजे असे किती घेत म्हणून मैदानात आलो नाही पण आणि विधानसभेला सुद्धा नव्हतं. पण काहीतरी लो आपण ठेप्याला तुमचा कोण राहिला त्यावेळेला नाही करतो त्याचं काहीतरी ठेप्याला लो. पण बाबा मी जिल्हा परिषदला नगरपालिकेला महानगरपालिकेला मैदानात आलो नाही पण आणि विधानसभेला सुद्धा नव्हतं. मी हाई काटणार हाई म्हणतो पाडी म्हणलं तर पाडतो निवडून आणलं निवडून आणि म्हणतो. लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजतील एवढंच निवडून आणून दाखवून तुम्हाला बोटावरच मोज लागले पाहिजे असे किती घेत म्हणून ते तेव्हा म्हणत होते हे नाही खरं जेव्हा रपा रप पडले का आता म्हणजे याला बोलायचंच नाही. एक बोलत नाही भाऊ आपल्या बरोबर एक बी ते म्हणजे पडत म्हणून समजायचं. मी विधानसभेला नव्हतो नगरपालिकेला नाही जिल्हा परिषदला नाही. त्यामुळं जर एखाद्याकडे म्हणलं होतं महाराष्ट्रात सगळ्या बरेच आपले उभा आहेत काही जणांचे मोठं दुःखाचे उभा राहिल्यामुळं पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजे त्या मात्राचा मी पहिल्यापासूनच आहे. नसता आपला समाज संपून जाईल. मी या वाढदिवस आणि नवा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. राजकारणात काय मला ओढू नका भाऊ पण काहीतरी लो आपण ठेप्याला तुमचा कोण राहिला त्यावेळेला नाही करतो त्याचं काहीतरी ठेप्याला लो. आणखी काही बोलायचं राहिले का जोडायचे जोडा जोडी याच्यात मजा नाही येतो तिकडे पाहिजे पाठवणार मग असे मजा येते तिकडे बेल्ट टाकून पळत येतो. आता इथं आनंदाचा सोहळा आहे आणि मी राजकारणावर बोलत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.